मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचं अर्थनियोजन या पाठातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 6. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये पहिलं प्रश्न आहे, त्यात पण विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते. ठीक आहे, तर 80C कलमानुसार शासनानं 1.5 लाख रुपयाची वजावट ठेवलेली आहे. म्हणून आपण इथे लिहिणार ऑप्शन ए. काय असेल ते 1.5 लाख रुपये. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते. हे बघा, आता हे व्यक्तीचं उत्पन्नाचं वर्ष कोणतं आहे, 2017 आणि 18. ठीक आहे, तर ज्यावेळेस हा 17 आणि 18 वर्ष संपल, त्याला लागून जो वित्तीय वर्ष असेल म्हणजेच कोणतं, तर 18 आणि 19 आहे ना. तर 2018 आणि 19, तर या वर्षामध्ये त्या व्यक्तीला आयकर भरावा लागतो. तर त्यासाठी ऑप्शन लिहा बी, 2018 आणि 19. उदाहरण आहे, श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात, त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात, तेव्हा 3200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढायचं सांगितले. आता बघा, आपल्याला माहीत नाही श्री शेखर यांचे उत्पन्न किती आहे, तर आपण काय करूयात, समजा श्री शेखर यांचे उत्पन्न लिहूया तिथं. ठीक आहे, एक्स आहे तसं समजूयात. श्री शेखर यांचे उत्पन्न बरोबर एक्स रुपये असं आपण काय करूया, गृहीत धरूया. ठीक आहे, आता ते काय करतात, मग त्यांच्या उत्पन्नाचा 60% भाग खर्च करतात. तर आपण काय करणार, खर्च है ना, तर श्री शेखर यांचा खर्च लिहूयात आपण. इथं काय असेल मग, श्री शेखर यांचा खर्च किती असेल, 60%. तर असं लिहा एक्स गुणिले 60/100. ठीक आहे, म्हणजे 60%, एक्स रुपयाचे 60% ते खर्च करतात. तर किती येतं ते, 0.60 रुपये. हे एवढं ते काय करतात, खर्च करतात. सोबतच ते देणगी पण देतात है ना, 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात उरलेल्या उत्पन्नापैकी. तर आपण काय करणार, तिथे लिहिणार अनाथाश्रमाची देणगी किती आहे, तर 300 रुपये आहे. तर या ठिकाणी लिहिलं आपण 300 रुपये. तर काय सांगितलंय, देतात तेव्हा 3200 रुपये उरतात, तर त्यांची बचत आहे. तर बचत किती आहे, तर 3200 रुपये बचत आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे एक सूत्र आहे बघा बचतीचं है ना, बचत बरोबर आपण काय करतो, उत्पन्न वजा एकूण खर्च है ना. म्हणजेच काय, तर आता बचत किती आहे त्यांची, 3200 आहे. तर या ठिकाणी 3200 लिहिलं. त्यांचं उत्पन्न आपल्याला माहीत आहे का, नाही, तर आपण लिहिलं एक्स लिहिलं, वजा आता त्यांचा एकूण खर्च काढायचे. ठीक आहे, आता एकूण खर्च म्हणजेच काय, ते जे 60% खर्च करतात ना, म्हणजेच किती, 0.60, इथं एक्स लिहावं लागेल, 0.60 एक्स अधिक किती आहे, त्यानंतर देणगी जी दिलेली आहे किती, 300 रुपयाची, तर ते पण लिहायचं आहे ना. तर आता हे काय करतात, एवढं खर्च करतात. तर आपण आता हे समीकरण सोडूयात, त्याच्यातून आपल्याला एक्सची किंमत भेटून जाईल. हे लिहिलं एक्स वजा 0.60 एक्स आणि हे वजा किती, 300 रुपये है ना. हे वजा का बरं आलं, कारण हे कंसामध्ये धन आहे, या वजानं या अधिकला गुणाकार केल्यास हे वजा 300 येतं. आता काय होईल, हे जे ऋण 300 आहे ते काय होईल, इकडं डावीकडे येईल, म्हणजे धन 300 होतील. म्हणजे हे 3200 अधिक 300 बरोबर एक्स मधून 0.60 गेले. आता एक्सच्या बाजूला काय आहे, त्याचा सहगुणक 1 आहे, तर 1 मधून 0.60 गेले, किती उरतात, 0.40 उरतात. तर हे 0.40. आता 3200 आणि 300 किती होतात, 3500 बरोबर 0.40 एक्स. ठीक आहे, आता हे सोडवण्यासाठी काय करणार, हे जे 0.40 आहे ते 1 सोबत गुणाकारात आहे, इकडं डावीकडे गेल्यास काय होतं, ते भागाकारात जातं. ठीक आहे, तर इथं काय असेल, 3500 भागिले 0.40, तर इथं लिहा
3,500 भागिले 0.40 बरोबर x असेल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी काय करतो, या शून्याला किंमत नसते म्हणून फक्त वर एक शून्य वाढवूयात आणि इथं दशांश चिन्ह एक अंक पुढे घेऊन जाऊयात. ठीक आहे. म्हणजेच किती होतं हे 4.0 होतं. म्हणून आता हे दशांशच्या पुढच्या शून्याची गरज नाही. ठीक आहे. म्हणून इथं एक शून्य मी वाढवलेलं आहे बघा, है ना. तर हे झालं x. आता 4 भाग झाला 35ला, 4 1 4, 4 8 32, 3 उरले 30 झाले, 4 7 28. ठीक आहे. 2 उरले, मग हे 4 पंचे 20 आणि हे 0 म्हणून x ची किंमत आली 8,750 रुपये. आता x काय आहे तर बघा x आहे, समजा श्री शेखर यांचे उत्पन्न आपण गृहीत धरलं होतं तर या ठिकाणी लिहिणार म्हणून श्री शेखर यांचे उत्पन्न, शेखर यांचे उत्पन्न बरोबर 8,750 रुपये. उदाहरण आहे, श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरली. म्हणजे इथं 2 व्यक्ती आहेत, आपल्याला काय करायचं आहे, त्यांना झालेला नफा काढायचा आहे, त्याच्यानंतर त्यांचा शेकडा नफा काढायचा आणि त्या शेकड्या नफ्यावरून ठरवायचं की कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली. तर आधी आपण काय करूया, सुरुवातीला हिरालाल आहेत ना, त्यांचा नफा आणि शेकडा नफा काढून घेऊया. तर या ठिकाणी लिहा श्री हिरालाल यांना झालेला नफा. तर या ठिकाणी लिहिलं श्री हिरालाल यांना झालेला नफा. आता कसं काढणार नफा, तर त्यांनी काय केलं होतं, 2,15,000 रुपये गुंतवले होते. 2 वर्षानंतर त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. तर आपण काय लिहिणार, 3,05,000 वजा 2,15,000 करणार आहे ना. मग याच्यातून वजाबाकी आल्यास जे काही किंमत असेल तर ते त्यांचं काय असेल, नफा असेल. तर त्यांना 90,000 रुपये नफा झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, शेकडा नफा काढायचा. तर शेकडा नफ्यासाठी बघा पद्धत काय आहे, या ठिकाणी लिहिणार आपण समजा श्री हिरालाल यांना झालेला नफा. ठीक आहे. तर समजा श्री हिरालाल यांना 1% नफा झाला असं आपण लिहिलं. 1% म्हणजेच काय, शेकडा A नफा झाला. आता आपण हे A ची किंमत काढण्यासाठी गुणोत्तर घ्यायचं. ठीक आहे. आता गुणोत्तर कसं करायचं, तर नफ्याचे कशाशी घ्यायचं, तर गुंतवणुकीशी. तर या ठिकाणी लिहिलं आपण नफ्याचे गुंतवणुकीशी गुणोत्तर घेऊन, हे लिहिलं गुणोत्तर. आता हे गुणोत्तर पण काय करायचं, 2 रूपात घेऊन करायचं. ठीक आहे. आता 2 रूपात म्हणजेच काय, तर पहिलं रूप असेल A/100 म्हणजे शेकडा A जर गुंतवणूक केली, 100 रुपये गुंतवणूक केली तर त्यांना A एवढा नफा झालेला आहे. तर त्यांनी गुंतवणूक किती केली होती, 2,15,000 गुंतवणूक केली होती, तर त्यांना 90,000 रुपये काय झालता, नफा झालता. आता आपल्याला A ची किंमत काढायची आहे. आता या ठिकाणी A ची किंमत करताना आपण काय करणार, हे जे छेदामध्ये 100 आहे ना, याला उजवीकडे घेऊन जाणार म्हणजे हे काय होईल, गुणाकारामध्ये 100 होईल. तर या ठिकाणी लिहा A बरोबर हे 90,000 भागिले 2,15,000 गुणिले हे येणार 100. इथं 3 शून्य आणि हे 3 शून्य कटले, इथं 90 आहे, इथं छेदामध्ये 215 आहे, 5 न भाग जाऊ शकतो, इथं येईल 18, इथं असेल 43. तर हे काय येणार बघा, 1800 भागिले 43 आलं. म्हणजे हे 18 आणि हे 100चा गुणाकार केला, 1800 भागिले 43 आलं. ठीक आहे. आता 1800ला जर आपण 43नं भाग घातला तर 41.86 येऊन जातं आपल्याला, है ना. म्हणजे A ची किंमत किती आली, 41.86%. तर आपण या ठिकाणी लिहिणार श्री हिरालाल यांना, श्री हिरालाल यांना 41.86% नफा झाला. ठीक आहे. आता हे झालं हिरालाल यांचं काढलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, श्री रमणिकलाल यांचा लाभांश काढायचा आहे. आता रमणिकलाल यांनी काय केलं, 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले, है ना. तर आता या ठिकाणी आपण करणार श्री रमणिकलाल यांना झालेला, ठीक आहे, नफा म्हणजेच काय, तर आपण काढणार चक्रवाढ व्याज
बरोबर चक्रवाढ व्याज काढणार बरोबर. आता चक्रवाढ व्याज कशानं काढतो आपण, तर इथं एक सूत्र आहे आपल्याकडं ए वजा पी, म्हणजेच काय रास वजा मुद्दल. ठीक आहे. आता आपल्याला रास पण माहीत नाही, तर त्या रासचं पण सूत्र आहे पी कंसात 1 अधिक r छेद 100 त्याचा n वा घात वजा पी. ठीक आहे. म्हणजे हे एवढं सूत्र आहे या रासचं, आणि हे परत पी काय करतोय आपण वजा करतोय. आता या सूत्रामध्ये बघा पी म्हणजे काय लक्षात घ्या, पी म्हणजे मुद्दल किती 1,40,000, आर म्हणजे दर किती 8%, एन म्हणजे मुदत किती वर्षासाठी गुंतवले 2 वर्षासाठी गुंतवले है ना. तर आता आपण किमती ठेवणार. आता या ठिकाणी बघा मी पी ची किंमत ठेवली 1,40,000, त्यानंतर कंसामध्ये 1 अधिक आर ची किंमत आहे 8 छेद 100 त्याचा दुसरा घात वजा इथं पी ची किंमत किती असेल 1,40,000. आता या दोन्ही ठिकाणी 1,40,000 कॉमन आहे, म्हणून मी काय करतो 1,40,000 असं कॉमन ठेवतो. मग इथं हा कंस वजा 1 असेल है ना. तर इथं असेल 1 अधिक 8 छेद 100 त्याचा या दुसरा घात वजा हे किती 1 असेल इथं है ना, कारण हे कॉमन काढले आपण. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार कंस सोडवणार. आता कंस सोडवताना काय असेल इथं 1 आहे है ना, छेदामध्ये पण 1 आहे. छेद जर समान केला तर छेदांचा गुणाकार येतो, 1 गुणिले 100 100 होऊन जातं छेदात. बघा या ठिकाणी लिहिलं आपण 1,40,000, या ठिकाणी लिहिलं छेदामध्ये 100 है ना. मग आता तिरकस गुणाकार करणार. हे 100 गुणिले इथला अंश किती 100 एक 100 अधिक इथला छेदाचा 1 आणि हा अंश किती 8, तर किती येणार 100 अधिक 8 किती होते 108 त्याचा दुसरा घात वजा 1 लिहिलं. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करणार मग 1,40,000 गुणिले. ठीक आहे. आता हे सोडूयात 108चा वर्ग करूयात आपण. 108 गुणिले 108 किती येतं या ठिकाणी लिहून बघा 108. 8 8 64ला 4 6 उरले 8 0 0 आणि 6 6 8 1 8 अधिक 0 न गुणाकार केला तर 0च येतं, परत 1 न गुणाकार केला तर काय येतंय तीच संख्या येते. इथं 4 6 8 8 16ला 6 हातचा 1 तर 11,664 आलं. तर या ठिकाणी लिहिलं आपण 11,664 भागिले 100चा वर्ग येतो 10,000 वजा 1 आलं. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी काय करणार बघा, तर हे जे कंस आहे परत हे कंस सोडूयात. इथं पण छेद समान नाहीत, इथं 1च्या छेदामध्ये 1च असेल है ना. मग काय होईल छेदांचा गुणाकार होईल. तर या ठिकाणी आपण लिहिणार आय बरोबर 1,40,000 कंसामध्ये काय येईल मग इथं छेदामध्ये लिहा 10,000, हे आलं 10,000, इथं अंशामध्ये असेल 11,664 664 वजा 10,000. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथले 4 शून्य आणि इथले 4 शून्य कट झाले, हे 14 गुणिले 11,664 मधून जर 10,000 वजा झाले तर किंमत किती येते 1,664 रुपये येते. तर या ठिकाणी येते 1,664. यांचा जर गुणाकार केला तर काय येतो बघा 14 चौक 56ला 6 हातचे आले 5 14 सखी 84 है ना. हां मग 84 आणि 5 89ला 9 हातचे आले 8 14 सखी 84 प्लस 8 किती होतात 84 आणि 8 92ला 2 हातचे 9 14 1 14 आणि 9 काय येतात 23, म्हणजेच किती 23,296 रुपये त्यांना काय झालेला आहे चक्रवाढ व्याज भेटलेलं आहे है ना, म्हणजे त्यांचा नफा झालेला आहे. आता आपण काय करणार तर रमणिकलाल यांचा शेकडा नफा काढणार है ना. समजा रमणिकलाल यांना 20% नफा झाला है ना. तर या ठिकाणी लिहा समजा रमणिकलाल यांना 20% नफा झाला. ठीक आहे. आता आपल्याला परत काय करायचं आहे तर गुणोत्तर घ्यायचं आहे. 20/100 बरोबर त्यांचा झालेला नफा 23,296 भागिले गुंतवणूक किती होती 1,14,000 है ना. हां नाही 1,40,000 रुपये त्यांची गुंतवणूक होती, तर ते आपण लिहून काढले. आता हे काय करणार आपण समीकरण सोडवणार, म्हणजेच बी ची किंमत काढणार. आता बी ची किंमत काढताना काय करणार तर हे जे 100 छेदामध्ये आहे ते उजवीकडे जाईल, म्हणजेच काय होईल ते गुणाकारामध्ये असेल. तर या ठिकाणी लिहिलं गुणाकारामध्ये 100, हे 2 शून्य हे 2 शून्य कट झाले, मग काय होईल बघा हां इथं
2 शून्य राहू द्या. आता आधी 14 भाग घाला. 14 जर भाग घातलं तर आपल्याला किंमत भेटते 1664 भागिले 100. ठीक आहे. मग हे 100 जर भाग घातलं तर काय येते हे 16.64 म्हणजे बी काय येते 16.64. तर रमणीकलाल यांना किती नफा झाला तर 16.64% एवढा नफा झाला. इथं लिहा रमणीकलाल यांना 16.64% नफा झाला है ना. आता आपण दोघांचा पण नफा काढला बघा है ना. तर हिरालालचा नफा किती आहे 41.86%. रमणीकलाल यांचा नफा किती आहे 16.64%. म्हणून कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे तर श्री हिरालाल यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार हिरालाल यांची गुंतवणूक फायदेशीर ठरली. यांची गुंतवणूक फायदेशीर ठरली. ठीक आहे. थोडंसं जागा ॲडजस्ट करून लिहा तुम्ही. प्रश्न आहे एका बचत खात्यामध्ये सुरुवातीला 24,000 रुपये होते. त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली व ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल. तर बघा बचत खात्यात किती रक्कम होती सुरुवातीला 24,000 रुपये. तर या ठिकाणी आपण लिहिणार सुरुवातीची रक्कम किती आहे 24,000 रुपये है ना 24,000 रुपये. त्यानंतर काय केले त्यांनी तर 56,000 रुपयांची भर घातली है ना. तर या ठिकाणी आपण लिहिणार गुंतवणुकीत भर किती आहे नुकीत भर किती 56,000 रुपये. त्यामुळं काय झालं एकूण गुंतवणूक किती झाली त्यांची तर 24,000 अधिक 56,000 झाली. तर या ठिकाणी लिहा एकूण गुंतवणूक बरोबर किती तर दोघांची बेरीज केल्यास काय येते 24,000 अधिक 56,000 बरोबर किती येते हे 80,000 रुपये. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय करायचं आता पुढे काय विचारले तर ती रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. किती 3 वर्षासाठी गुंतवली. तर त्यांना किती रक्कम भेटेल म्हणलं है ना. त्यांना म्हणलं नाही की किती व्याज भेटेल किंवा किती फायदा होईल तर किती रक्कम भेटेल. तर आपण काय करणार तर आपल्याला या ठिकाणी रास काढायची आहे. ठीक आहे. आता बघा रास म्हणजेच काय तर आपल्याला ए काढायचं आहे. आता या ठिकाणी ए साठी रास हा शब्द आहे ते पण किती 3 वर्षानंतर है ना. आता याच्यासाठी बघा सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 आणि त्याचा n वा घात है ना. याच्यामध्ये ए काय असते रास असते पी काय आहे तर मुद्दल आहे है ना. त्यानंतर आर काय आहे तर दर आहे आणि n काय आहे तर मुदत आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी किंमती ठेवतो. पी ची किंमत किती आहे तर पी म्हणजे मुद्दल तर 80,000 रुपये गुंतवले त्यांनी. तर या ठिकाणी लिहिलं मी 80,000 कंसात 1 अधिक आर म्हणजेच काय दर किती आहे तर 7.5% दर आहे. तर या ठिकाणी लिहिलं मी 7.5 भागिले 100 आणि n म्हणजे मुदत तर 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षाची मुदत आहे. तर या ठिकाणी लिहिलं आपण 3 वर्ष. आता या ठिकाणी आपल्याला कंस आधी सोडवूयात. हे 80,000 घेतलं मी. कंस सोडवताना काय होईल तर छेदात समान नाहीत म्हणून छेद समान केलं 100 आलं. या ठिकाणी 1 गुणिले 100 होतं अधिक 7.5 गुणिले तर छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. तर गुणाकार केला तर 7.5 आलं है ना. तर बघा आता यांचा गुणाकार काय येतो तर ए बरोबर किंमत ठेवूयात आपण 80,000 या ठिकाणी लिहिलं आपण हे 80,000 गुणिले 100 आणि 7.5 यांची बेरीज काय होते 107 होते. 107.5 भागिले 100 आणि त्याचा तिसरा घात. आता या ठिकाणी काय करतो बघा मी हे जे दशांश चिन्ह आहे ना 1 अंक पुढे घेऊन जातो है ना. आता इथला जर 1 अंक पुढे घेऊन गेला तर खाली काय होते 100च्या पुढे 1 शून्य वाढतो म्हणजे हे 1075 भागिले 1000 झालं है ना. आता हे काय आहे 3 वेळेस लिहिणार मी कारण तर इथं घात किती दिलेला आहे तिसरा घात दिलेला आहे
म्हणून 1075 भागिले 100 हे गुणाकारात 3 वेळेस लिहिलं. आता या ठिकाणी बघा आपण आपल्या सोयीनुसार गुणाकाराने भागाकार करायचा. मी इथले 3 शून्य कट केले आणि या ठिकाणी 1 1 1 असं करत छेदामधले 3 शून्य कट झाले. आता आपण काय करूयात, हे 100 आणि 1075 आहे ना, यांना 25 न भाग घालूयात. 25 चौक 100. या ठिकाणी बघा 25 चौक 100, 107 मधून 100 गेले, किती उरतात, 7 उरतात है ना. मग हे पुढचे 5 75 झाले, 25 3 75. तसंच सेम इथं पण काय येणार, 4 आणि 43. इथं पण छेदामध्ये 4 आणि इथं काय येईल, 43 येईल है ना. मग या ठिकाणी मी काय करतो, 80 आहे गुणिले 43 गुणिले 43 गुणिले 43 आणि इथं भागिले काय आहे, 4 गुणिले 4 गुणिले 4 आहे. ठीक आहे. आता बघा परत या 4 या 80ला भाग घालूयात. 4 1 4, 20 चौक 80 आहे. ठीक आहे. मग या 4 20ला इथं 4 1 4, 4 पंचे 20, म्हणजे इथं काय येणार, 5 गुणिले 43 गुणिले 43 गुणिले 43 भागिले 4 आहे. ठीक आहे. आता मी काय केलेलं आहे, 43 43 आणि 43चा गुणाकार आधीच करून ठेवलेला आहे. बघा या ठिकाणी 43 गुणिले 43 1849. या 1849ला परत 43नं गुणाकार केला तर 79,507 आला. तर या ठिकाणी 79,507 भागिले 4. ठीक आहे. परत यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती आले, 3,97,535. तर हे 3,97,535 भागिले 4 आणि मग याच किमतीला जर भाग घातला तर किती आलं, 4नं भाग घातल्यात 99,383. म्हणून एची किंमत आली 99,383.75. आता ए काय आहे तर रास आहे, म्हणजेच काय तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत भेटेल तर 99,383.75 रुपये. तर या ठिकाणी लिहा 3 वर्षानंतर 99,383.75 रुपये भेटतील. दिलेला आहे, श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 1,80,000 रुपये उरले. तर श्री मनोहर यांचे उत्पन्न काढा. म्हणजे श्री मनोहर यांचे उत्पन्न काढायचं आहे, आपल्याला त्यांचे उत्पन्न माहीत नाही. म्हणून आपण काय करणार, समजा श्री मनोहर यांचे वार्षिक उत्पन्न आपण X आहे असं समजूया. म्हणून या ठिकाणी लिहा, समजा श्री मनोहर यांचे उत्पन्न बरोबर X रुपये लिहिलं. ठीक आहे. आता बघा हे X रुपये लिहिल्यानंतर त्यांनी काही खर्च केलेला आहे. खर्च म्हणजेच काय तर त्यांनी 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला दिला आणि 30% भाग आपल्या धाकट्या मुलास दिला. तर या ठिकाणी लिहा, मोठ्या मुलास दिलेली रक्कम, मोठ्या मुलास दिलेली रक्कम किती आहे तर बघा त्यांची जी X रुपये आहे ना त्याचे 20% त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे 20/100. तर या ठिकाणी काय येणार 0.2X रुपये यांनी मोठ्या मुलास दिली. त्यानंतर लहान मुलास किती रुपये दिले बघा, लहान मुलास दिलेली रक्कम किती आहे तर जे उत्पन्न होतं ना त्याच्या 30% दिलेलं आहे. तर हे या ठिकाणी आपण काय केलं, 0 0 कट झाले तर इथं येणार 0.3X रुपये. तर हे झालं त्यांचं दिलेली रक्कम है ना. मग पुढे काय सांगितले तर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम है ना. आता त्यांचं उत्पन्न X होतं तर त्यांनी 2 मुलांमध्ये 0.2X आणि 0.3X काय केले वाटून दिले. मग आता उरलेली रक्कम काढूयात है ना. तर या ठिकाणी लिहिलं ना आपण उरलेली रक्कम किती आहे तर बघा पूर्ण होती X रुपये म्हणजे पूर्ण उत्पन्न आणि नंतर मग 2 मुलाला मिळून वाटलेली रक्कम है ना. तर 0.2X अधिक 0.3X म्हणजेच किती X वजा 0.5X म्हणजेच हे आलं किती 0.5X रुपये. आता काय केलेलं आहे तर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण देणगी म्हणून शाळेला दिलेली रक्कम, देणगी म्हणून शाळेला दिलेली रक्कम.
रक्कम बरोबर किती आहे, तर हे जे उरलेली रक्कम होती 0.5x तिच्या 10% दिलेलं आहे, म्हणजेच 10/100 आहे ना. तर या ठिकाणी हे 0 0 कट झालं तर इथं किती येणार 0.05x रुपये आहे ना. म्हणजे हे झाली देणगी दिलेली रक्कम आहे ना. आता ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, श्री मनोहर यांनी एकूण खर्च केलेली रक्कम काढू शकतो. तर या ठिकाणी लिहा श्री मनोहर यांनी एकूण खर्च केलेली रक्कम. बघा एकूण खर्च केलेली रक्कम किती असेल, तर बघा 2 मुलांना वाटलेली रक्कम म्हणजे 0.2x अधिक 0.3x आणि शाळेला दिलेली देणगी 0.05x म्हणजे हे किती झालं 0.55x रुपये एवढी त्यांनी काय केली खर्च केली रक्कम आहे ना. आता त्यांच्याकडे बचत उरली आहे बघा किती 1,80,000 रुपये उरलेले आहेत. आपल्याकडे एक सूत्र आहे ना बचतीचं, तर आपण काय करतो बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च करतो है ना. म्हणजे जेवढं उत्पन्न होतं त्याच्यातून खर्च वजा करणार. आता बचत किती आहे त्यांची 1,80,000, त्यांचं उत्पन्न होतं x रुपये आणि त्यांनी पूर्ण खर्च किती केला आहे 0.55x रुपये खर्च केला आहे. म्हणजे या ठिकाणी दिलं मी 0.55x. आता हे x मधून 0.55 गेले म्हणजेच काय 1 मधून 0.55 गेले उरले किती 0.45x. या ठिकाणी डावीकडे असेल 1,80,000. आता हे 0.45 गुणाकारात आहे, डावीकडे आल्यास काय होईल भागाकारात जाईल. तर या ठिकाणी लिहा 1,80,000 भागिले 0.45 आणि इथं काय असेल x असेल है ना. आता या ठिकाणी काय करतो मी तर वर 2 शून्य वाढवतो जेणेकरून खाली काय होईल छेदामध्ये हा दशांश अंक 2 अंक पुढे जाईल. तर बघा हे आधीचे आपले 1,80,000 लिहिले, नंतर 2 शून्य वाढवले आणि या ठिकाणी खाली 45 आलं. आता काय होईल बघा 9 न भाग जाऊ शकतो, हे 9 × 45 9 दुनी 18 ठीक आहे. आणि पुढे शून्य लिहा 1 2 3 4 5 6 शून्य आहेत लिहिले आपण. नंतर मग आपण काय करूयात हे तर 3 4 5 6 शून्य आहेत त्यांना 5 न भाग घालूयात. 5 1 5 5 चौक 20 आणि हे 5 शून्य पुढचे लिहिले 3 4 5 म्हणजेच काय एक्सची किंमत आलेली आहे 4 लाख रुपये. आता 4 लाख काय आहे तर एक्सची किंमत आहे आणि एक्स काय आहे तर श्री मनोहर यांचे उत्पन्न आहे. तर या ठिकाणी आपण लिहिणार श्री मनोहर यांचे उत्पन्न, श्री मनोहर यांचे उत्पन्न किती आहे तर 4 लाख रुपये आहे. उदाहरण आहे कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे, त्याचे उत्पन्न 36% वाढले तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला तर त्याची होणारी बचत काढा. म्हणून आताची बचत काढायची आहे आपल्याला. आता या ठिकाणी उत्पन्न दिलं नाही म्हणून आपण कैलासचे उत्पन्न x रुपये आहे असं गृहीत धरूयात. तर आता बघा हे उदाहरण सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत, मी दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवतो. समजा हे मी पद्धत 1 लिहितो ठीक आहे. तर आता पद्धत पहिली कशी बघा, आता कैलासचं उत्पन्न आपण x रुपये आहे असं गृहीत धरायचं. या ठिकाणी लिहा कैलासचे उत्पन्न बरोबर x रुपये. आता आपण हे समजा इथं लिहिणार. त्यानंतर आपण काय करूयात बघा स्टेप बाय स्टेप जाऊयात. कैलासच्या उत्पन्नाचा 85% इतका खर्च होत असे, म्हणजे आता कैलासचं खर्च काढूयात आपण. कैलासचा खर्च बरोबर x गुणिले 85/100 म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या 85% खर्च होतोय म्हणून 85/100 केलं. आता हे सोडवताना काय करणार 0.85 येत आहे ना, म्हणून यालाच मी काय करतो 0.85x रुपये असं लिहितो. त्यानंतर पुढे काय म्हणले त्याचे उत्पन्न 36% वाढलं म्हणजे कैलासचे नवीन उत्पन्न लिहावं लागेल इथं. कैलासचे नवीन उत्पन्न आता बघा वाढलंय म्हणून सांगितलं आहे ना, म्हणजेच काय तर त्याचे आधीचे उत्पन्न x रुपये आणि त्याचे वर 36% वाढले म्हणजे x गुणिले 36/100. तर अशा प्रकारे लिहिलं आपण आहे ना. तर हे येईल x अधिक इथं सर 0.36x कसं काय तर हे 36/100 म्हणजे 0.36x आहे ना. आता बघा इथं 1 आहे आणि इथं 0.36 म्हणजे हे किती झालं 1.36x रुपये.
त्यानंतर मग परत त्याचा खर्च दिला आहे त्याने, कैलासचा नवीन खर्च. तर आपण इथं कैलासचा नवीन खर्च काढूयात काय आहे बघा. तर काय म्हणलेलं आहे, तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला म्हणजे पूर्वीचा खर्च किती 0.85 x हा पूर्वीचा खर्च आणि पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला आहे म्हणजे 0.85 गुणिले 40/100 आहे ना, इथं x आहे. आता बघा हे सोडूयात आपण आधी. हे शून्य कट झालं तर हे 0.4 येते. 0.85 x अधिक 0.85 x गुणिले 0.4. तर हे 0.85 x अधिक यांचा गुणाकार करूयात. 5 चोक 20 ला 0, 4 उरले नाही 2 उरले, 8 चोक 32 आणि 2 34 म्हणजेच किती 0.34 x. आता यांची जर बेरीज केली तर किती येते 1.19 x रुपये. तर हे काय आहे बघा, कैलासचा नवीन खर्च आलेला आहे. आता हे झालं कैलासचा खर्च. आता कैलासचा खर्च झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची बचत काढायची आहे आपल्याला आहे ना. तर आपल्याकडे एक सूत्र आहे बघा, आत्ताची बचत काढा म्हणले. बचत बरोबर आपण काय करतो, उत्पन्न वजा खर्च करतो है ना, हे सूत्र आहे. आता कैलासचं उत्पन्न कोणतं घ्यायचं, नवीन उत्पन्न घ्यायचं. किती 1.36. तर हे घेतलं मी 1.36 वजा कैलासचा खर्च घेऊयात किती आहे 1.19. ठीक आहे, हे x आहे 1.19 x. ठीक आहे. आता ह्यांची जर वजाबाकी केली तर किती येते 0.17 x येत आहे ना. तर ही झाली बचत. आता ही आहे कैलासची बचत नॉर्मल आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही बचत शेकडेवारीत काढायची. कशी काढायची बघा, ही बचत जी आहे ना 0.17 x ती किती रुपयावर आहे, म्हणजे या उत्पन्नावर आहे ना, म्हणजेच किती 1.36 x आणि शेकडा काढायचा आहे म्हणून आपण काय करणार, तर हे गुणिले 100 केलं तर हीच काय असेल बघा, यालाच आपण शेकडा बचत करतो मी इथं, शेकडा बचत बरोबर. आता या ठिकाणी काय करणार, हे x कट झालं. हे दशांश चिन्ह आहे ना अंशाचं, 2 अंक पुढे घेऊन गेलं म्हणून छेदापण दशांश चिन्ह काय होते 2 अंक पुढे जातं म्हणजे हे 17/136 गुणिले 100 आलं आहे ना. आता 17चा जर पाडा येत असेल तर 17 1 17, 17 8 36 आहे ना, म्हणजे 136. हे काय आलं 100/8 आलं आहे ना. तर का आता 8 जर भाग घातला तर काय येईल 8 1 8 येईल, 2 उरले 20 झाले, 8 दुनी 16 दशांश दिला मी है ना. 4 उरले होते 40 झाले, 8 पंचे 40. तर हे किती झालं 12.5 म्हणजे कैलासची शेकडा बचत किती आहे 12.5 आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो है ना, कैलासची आताची बचत 12.5% आहे. ठीक आहे. तर हे झालं पद्धत 1. दुसरी पद्धत बघा, या पद्धतीत काय करायचं, कैलासचे उत्पन्न मागच्या पद्धतीमध्ये आपण x गृहीत धरलं होतं है ना, या ठिकाणी आपण 100 रुपये गृहीत धरायचे है ना. तर कैलासचा खर्च किती आहे, तर 100च्या किती 85% म्हणजे 100 गुणिले 85/100 म्हणजेच हे किती झालं 85 रुपये त्याचा काय आहे खर्च आहे. आता कैलासचे आपण काय करणार आहोत, उत्पन्न काढणार आहोत है ना, नवीन उत्पन्न. तर नवीन उत्पन्न काय म्हणले 36% वाढलं म्हणजे जुनं उत्पन्न 100 रुपये आणि त्या 100 रुपयाचे 36% वाढले म्हणजेच काय 36/100. तर हे काय होईल 100 अधिक 36 म्हणजेच 136 रुपये. तर आता यानंतर काय कैलासचा नवीन खर्च आहे ना. आता कैलासचा नवीन खर्च कसा आहे मग, तर जुनं खर्च होतं ना त्या खर्चाच्या 40% वाढलं मन है ना, म्हणजे हे आधीचा खर्च आणि नंतर हे 85चे 40% है ना. तर हे 0 कट झाले, हे झालं 85 अधिक यांचा गुणाकार बघा 85 गुणिले 0.4. तर हे असेल 85 अधिक 5 चोक 20 ला 0, 2 उरले, 8 चोक 32 आणि 2 34 म्हणजेच हे किती झालं 119 रुपये है ना. आता या ठिकाणी काय करणार, त्याची बचत काढणार. आता बचतचं सूत्र काय, तर आपल्याकडे आहे उत्पन्न वजा
खर्च है ना. उत्पन्न किती आहे बघा त्याचं, नवीन उत्पन्न 136 आणि खर्च 119. तर हे झालं 136, हे आहे 119. 136 मधून 119 गेले, किती उरतात, तर 17 रुपये उरले है ना. आता हे नॉर्मल आहे बचत. आता आपण शेकडा बचत काढू. शेकडा बचत काढताना काय करा, ही जी बचत आहे ते किती रुपयावर आहे ते लिहा है ना. तर 136 रुपये उत्पन्नावर ही बचत आहे 17 रुपये. तर शेकडा म्हणजेच गुणाकार आपण काय करणार, 100 गुणाकार करणार. तर इथं काय 17 × 17, 17 × 8 36 म्हणजेच हे 100 भागिले 8. तर हे काय आलं 12.5 आलं है ना. तर त्याची शेकडा बचत 12.5 आली. तर इथं काय असेल, कैलासची आताची बचत 12.5% आहे. उदाहरण दिलेलं आहे, रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 रुपये आहे. ते तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतींचे गुणोत्तर 16, 17, 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा असं सांगितलंय. आता बघा इथं 3 व्यक्ती आहेत, प्रत्येकाच्या बचतीचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, 16, 17, 12 दिले आहे ना. या ठिकाणी आपण काय करणार, समजा गुणोत्तराची समानपट x जर गृहीत केली तर प्रत्येकाची बचत कशी असेल मग 16x, 17x आणि 12x. म्हणून आपण लिहिणार, समजा हे जे 3 व्यक्ती आहेत त्यांचे नाव लिहून घ्यायचे. मग रमेश, सुरेश आणि प्रीती. रमेश, सुरेश आणि प्रीती यांची बचत अनुक्रमे, यांची बचत अनुक्रमे किती असेल मग 16x, 17x आणि 12x असेल. ठीक आहे. तर हे लिहिलं आपण 12x आहे. आता हे झालं बचत लिहिली आहे ना. पुढे काय दिले, तर त्यांच्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. तर आपण प्रत्येकाचा खर्च काढूया. रमेशचा खर्च किती आहे 75%. या ठिकाणी आपण लिहिणार रमेशचा खर्च बरोबर किती आहे 75% आहे. कशाच्या 75% आहे, तर त्याच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या आहे ना. म्हणून गुणाकारामध्ये काय करणार, रमेशचे उत्पन्न लिहिणार आपण है ना. तर हे असं रमेशचे उत्पन्नाच्या 75% भाग तो खर्च करतो. मग रमेशची बचत किती असेल, तर आता इथं बघा 100% पैकी तो 75% भाग खर्च करतोय. तर उरला किती 25% आहे ना. तर आपण काय करणार, रमेशची बचत बरोबर 25%. आता कशाच्या 25%, तर रमेशच्या उत्पन्नाच्या. तरी तरीला आपण रमेशचे उत्पन्न गुणाकारामध्ये आहे ना. पण आपल्याला माहीत आहे रमेशची बचत किती आहे, गुणोत्तराच्या नुसार 16x आहे. तर या ठिकाणी 16x बरोबर हे 25%ला 25/100 लिहिलं आणि इथं गुणाकारामध्ये रमेशचे उत्पन्न लिहिलं आपण. आता काय होईल बघा, या ठिकाणी हे 25/100 आहे, इथं भाग जाईल 25×1 25, 25×4 नंतर हे जे 4 आहेत ते काय येतील इकडं गुणाकारामध्ये येतील. म्हणून इथं काय करणार आपण 16 आणि 4चा गुणाकार 64x बरोबर हे काय असेल रमेशचे उत्पन्न असेल. आता हे झालं रमेशचे उत्पन्न. त्यानंतर पुढे कोण आहे सुरेश. तर आता आपण सुरेशचा आधी खर्च काढणार. तर सुरेशचा खर्च बरोबर, सुरेश किती खर्च करतोय बघा 80% भाग खर्च करतोय. कशाच्या, तर सुरेशचे उत्पन्नाच्या है ना. म्हणजे स्वतःच्या उत्पन्नाच्या तो 80% भाग खर्च करतो. तर सुरेशची बचत किती असेल, तर उरलेली बचत असेल. म्हणजेच काय 100 मधून 80 गेले 20. म्हणून सुरेशची बचत बरोबर 20%. कशाच्या 20%, तर सुरेशचे उत्पन्नाच्या. तर हे लिहिलं सुरेशचे उत्पन्न. आता सुरेशची बचत बघा इथे किती आहे 17x. म्हणून इथे लिहिलं मी 17x बरोबर 20/100 गुणिले सुरेशचे उत्पन्न. आता इथं काय होईल 20×1 20, 20×5 100. आता हे जे 5 आहे छेदामधलं हे डावीकडे गेल्यास काय होईल गुणाकारात येईल है ना. म्हणून 17 आणि 5चा गुणाकार करा किती येतो 85. तर हे 85x बरोबर उजवीकडे काय उरलं फक्त सुरेशचे उत्पन्न उरलं. म्हणून हे लिहिलं आपण सुरेशचे उत्पन्न लिहिलं. आता उरलेलं कोण आहे 3 नंबरची आहे प्रीती. तर आता आपण प्रीतीचा खर्च काढूया. बघा या ठिकाणी लिहिलं प्रीतीचा खर्च. प्रीती किती खर्च करते 90% भाग खर्च करते. कशाच्या, तर तिच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या. म्हणजे प्रीतीचे
उत्पन्न लिहिणार आपण इथं गुणाकारामध्ये. तर आता प्रीतीची बचत काढायला पाहिजे आपण. तर इथं लिहूयात प्रीतीची बचत किती असेल. आता सगळ्यात जास्त खर्च करते म्हणजे 90% खर्च करते, तर बचत पण सगळ्यात कमी असेल म्हणजे 10% बचत असेल. तर हे बचत असेल प्रीतीचे उत्पन्नाच्या. तर हे लिहिलं प्रीतीचे उत्पन्न. आता प्रीतीची बचत बघा गुणोत्तरानुसार किती आहे 12x आहे. तर या ठिकाणी आपण लिहिलं 12x बरोबर हे 10%लाच 10/100 आणि हे गुणिले प्रीतीचे उत्पन्न. आता हे 0 कट झाले, हे छेदामध्ये 10 आहेत, हे जर इकडे गेले उजवीकडे तर काय होतील डावीकडे गेल्यास गुणाकारात म्हणजेच 120x बरोबर हे काय प्रीतीचे उत्पन्न. हे झालं तिघांचे पण आपण उत्पन्न काढलं आहे ना. किती आलं बघा 64x 85x आणि 120x. आता त्यांची बेरीज करायची. आता बेरीज का बरं करायची बघा, तर आपल्याला दिलेलं आहे तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न आहे ना. म्हणजे आता प्रत्येकाचे उत्पन्न आपण काढले, तिघांचे उत्पन्न काढले, तिघांच्या उत्पन्नाची बेरीज काढली, उत्पन्न किती आहे मग 8,07,000 आहे. तर या ठिकाणी आपण लिहिलं 8,07,000 रुपये आहे ना. आता यांची बेरीज करूयात किती येते बघा. तर हे येते 4 आणि 5 9 आणि 0 9 ठीक आहे. मग 8 आणि 2 10 आणि 6 16ला 6 1 इथं 1 आणि 1 2 269 x बरोबर 8,07,000. मग आता हे काय होईल 8,07,000 भागिले 269 इथं गुणाकारात होते, उजवीकडे गेल्यास काय होतील भागाकारात जातील आहे ना. आता हे 269ची 3 पटच आहे ठीक आहे 807 म्हणून इथं काय येणार x बरोबर 3,000 आलं है ना. आता एक्सची किंमत 3,000 आली बघा. या एक्स वरून आपण दोन गोष्टी काढू शकतो. एक तर हे सर्वांची बचत काढू शकतो किंवा सर्वांचे उत्पन्न काढू शकतो है ना. आपल्याला फक्त बचत विचारले आहे ना, प्रत्येकाची बचत विचारली म्हणून आपण प्रत्येकाची बचत काढू. आधी रमेशची बचत काढू. किती आहे 16x म्हणून इथे लिहिणार आपण रमेशची बचत बरोबर 16x म्हणून 16 गुणिले 3,000 किती येतं हे 16×48 म्हणजे 48,000 रुपये रमेशची बचत आहे. त्यानंतर पुढचं कोण आहे सुरेश है ना. तर या ठिकाणी सुरेशची बचत आणि शेवटीचं कोण आहे प्रीती. तर ही प्रीतीची बचत. आता बघा रमेशची बचत किती असेल तर 17x आहे म्हणून 17 गुणिले 3,000 तर काय येणार हे 17×51,000 रुपये है ना. तर हे लिहिलं आपण 51,000 रुपये. आणि त्यानंतर प्रीतीची बचत म्हणले बघा. प्रीतीची बचत किती आहे 12x म्हणून 12 गुणिले 3,000 तर हे काय येईल 12×36,000 रुपये. तर अशा प्रकारे हे तिघांची पण बचत आपण काढली. 8 नंबरचं उदाहरण आहे खालील व्यक्तींचे देय आयकराचे गणन करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे व्यक्ती दिलेले आहेत. 3 व्यक्ती आहेत 3 उदाहरणामध्ये आणि त्यांना किती आयकर भरावा लागेल ते विचारलेलं आहे. तर बघा पहिल्या उदाहरणात व्यक्ती आहेत श्री कदम. त्यांचं वय आहे 35 वर्ष म्हणून सारणी 1 नुसार आपण काय करणार त्यांना किती आयकर भरावा लागेल ते काढणार आहोत. त्यांचं करपात्र उत्पन्न किती म्हणले 13,35,000 रुपये म्हणले है ना. म्हणजे हे उत्पन्न 10 लाखाच्या पुढे आहे. तर आपण काय करणार देय आयकर लिहिणार इथं देय आयकर बरोबर. आता देय आयकरला काय करणार आपण तर या ठिकाणी 1,12,500 रुपये लिहिणार कारण त्यांचं उत्पन्न हे 10 लाखाच्या पुढे आहे ना. आणि मग कंसामध्ये काय करणार तर ही जी किंमत आहे ना 13,35,000 याच्यामधून आपण 10 लाख रुपये वजा करणार ठीक आहे. आणि त्याचे 30% किंमत काय करणार आपण आयकर म्हणून देणार आहोत. म्हणजेच काय तर हे 1,12,500 लिहा अधिक 13,35,000 मधून 10 लाख गेले किती उरतात 3,35,000 रुपये उरतात. त्याचे 30% म्हणजेच काय 30/100. तर या ठिकाणी बघा हे 0 इथले 0 वरचे 0 कट झाले. तर इथं असेल 1,12,500 अधिक यांचा गुणाकार करा. हे 2 0 5 त्रिक 15ला 5 हातचा 1 3 त्रिक 9 आणि 1 10ला 0 हातचा 1 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजेच किती झालं हे 1,05,000
1,05,000 आहे ना. आता यांची बेरीज करा. हे 0 0 5 आणि 5 10ला 0, आजचा 1 आला, 1 आणि 2 3, त्यानंतर मग 1 आणि 1 आणि 1 2, म्हणजेच किती 2,13,000 रुपये काय श्री कदम यांना आयकर द्यावा लागेल. बघा आपण काय केलं, परत एकदा सांगतो, इथं 1,12,500 रुपये आपण इथं लिहिलं. का बरं लिहिलं? कारण यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाखाच्या पुढे आहे म्हणून तेवढं लिहिलं. त्यानंतर 13,35,000 मधून 10 लाख वजा करायचे आणि जे काही किंमत असेल ना त्याचे 30% लावायचे आपण. तर त्याचे 30% काढले तर 1,05,000 आलं आहे ना. तर त्यांची आपण काय केली, दोघांची बेरीज केली, 2,13,000 रुपये देय आयकर आला. त्यानंतर पुढे बघा, श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे. आता बघा, श्री खान यांचं वय 65 वर्ष आहे ना, म्हणजे सारणी 2 नुसार यांना किती 3 लाखापर्यंत त्यांच्या उत्पन्न कसं असेल, करमुक्त असेल आहे ना. तर आपण या ठिकाणी काय करणार बघा, श्री खान यांचे देय आयकर उत्पन्न करणार. ठीक आहे, देय आयकर उत्पन्न किती असेल तर हे 4,50,000 वजा 3 लाख रुपये. ठीक आहे ना, कारण सारणी 2 नुसार 60 ते 80 वर्ष वयापर्यंतच्या लोकांना 3 लाखापर्यंत इन्कम टॅक्स म्हणजे आयकरामध्ये सूट आहे. तर हे किती असेल तर 1.5 लाख रुपये असेल आहे ना. तर आता या 1.5 लाखावर त्यांना देय आयकर असेल. आधी देय आयकर किती असेल 1.5 लाखावर तर 5% असेल. तर आपण काय करणार, हे 5/100 केलं, हे 2 0 2 0 कटले, 0 0 15 75, म्हणजे हे किती 7,500 रुपये त्यांना द्यावे लागतील. आता पुढचं उदाहरण बघा, कुमारी वर्षा वय 26 वर्ष यांचे करपात्र उत्पन्न 2,32,000 रुपये आहे. आता यांचं वय 26 वर्ष आहे म्हणजे सारणी 1 नुसार आपण पाहणार आहोत. तर उत्पन्न किती आहे 2,32,000, म्हणजे 2,50,000 पेक्षा उत्पन्न आधीच कमी आहे. त्यामुळे यांना किती देयकर भरावं लागेल तर यांना देयकर 0 रुपये भरावा लागेल है ना. तर यांच्यासाठी देयकर 0 रुपये असेल.